ती मोठा कापलाय मला नाही येत बघ ठेव चालते नाही हाय गाईज सो आता मी जस्ट झोपलेले कारण की लाईट नाहीये सकाळपासून आमच्या इथे आणि हे कार्ट काय म्हणायचं आता ह्याला म्हणतोय दीदी मी तुझ्या हातचं कधी खाल्लं नाहीये. खाराट तर खाराट पण भजीच कर आज. मी कधीच भजी नाही केली आहे. फर्स्ट टाइम करणार आहे ते पण हे म्हणताय म्हणून करणार आहे. आणि एकच चार्जिंगचा बल्ब आहे आणि त्याला सुद्धा लाईट नाही आता ते सुद्धा डिम होत आलंय आणि मोबाईलला फक्त 10% चार्जिंग आहे. तरी आम्हाला काय ब्लॉग काढायचा आहे आणि भजी करायची आहे. सो तुम्ही बघा कशी होती भजी. शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के. भजीसाठी काय काय लागतं तू मला सांगणार आहेस. तुला येतं बेसन कांदा नो काय ते ऊन काय असतं ओवा. ओवा. चलो मग आता कांदा कापून दे मला. मी नाही जाणार मी नसते करत. बर काप. काय आता तुझ्यासाठी करायला लागते. काप आता कांदा करा आणि भजी. काय यांना एक एक सुचतय कधी काय सांगतील. बरं झालं कोबी नव्हती घरात नाही तर मंचुरियनच करायचं नाटक लावलेलं माझ्या माग तर. समझ रहे हो चला आता कांदा बघा किती मोठा कापलाय. मला नाही येत बघ ठेव चालते नाही खायला येतं ना तशी मदत पण करावी. कांदा लागत असेल तर आमच्या तिथे आमच्याकडे कांदा भरपूर अंबानीचीच नाही का औलाद आपण. ये बड़ी अच्छी बात कही आप. कांदा कापून झालेला आहे. रडणं दडणं पण झालेलं आहे माझं. मी कांदे कापल्यात काही सांगते आहे. तोड तुझं आणि शपथ इतक्या वेळ मी कांदे कापत बसले इथे. तुझं माझं नाव दे मी कापले. सो गाईज गप्पना एवढे कांदे कापून झालेले आहेत आणि यामध्ये बेसन पीठ मिरची हळद टाकून झालेले आहे. आता कांदा यामध्ये मिक्स करायचा आहे. रेडी झालेला आहे आणि सगळं मिक्स वगैरे करून झालेला हात दिसत असेल आणि मिक्स करून झालेला आहे आणि तेल सुद्धा तापायला ठेवलेलं आहे. तेल तापलंय का बघूया आपण. एक कांदा सोडून बघते मी. तापलेला आहे. फर्स्ट कांदा टाकलेला कसं झालाय त्याची डिझाईन. तुझं मळ करायला लावलं ना कर ग पुढे बघून. ते काढ नाही तर करपून ठेवशील. बारीक बारीक छोटी आहे बट्टावाडा करते काय. बघा आता कसं गेलंय. मला नाही फर्स्ट टाइम करते ना मग मी. त्यामुळेच म्हणत घट्ट करते. बस काय एवढं. मावशीचं खाते बोलणं. अच्छा हमको सिखा रिया है. हाका मावशी करते हाका. सारखी बाजूला हाका. ती मला शिकवतीये कसं करायचं ते मंद. हा ना. वेगवेगळे स्टाईल करते मी भज्यांचे. भज्यांची स्टाईल कर. राहू दे रे पण करते माणूस. शिक नवऱ्याच्या घरी गेलो कसं होईन तुझं. शिक नवऱ्याच्या घरी गेलो कसं होईन तुझं. लवकर शिक काम. नवऱ्याच्या घरी गेलो टेन्शन जाईन मावशीचं. होय बोलतो का सगळ्या. हा टेन्शन जाईल मावशीचं. मी बाई लावून कामाला स्वयंपाकाला नाही तर दररोज झोमॅटो वरून आणून मी.
पैसा झालाय ना तुझ्याकडं. त्यावेळेस असं बघ. असेल का झोपडीत राहते काय माहिती. तर गाईज फायनली भजी झालेली आहे डन. लाईट असताना सुद्धा कॅन्डल लावून भजी खाणं. भजी तर रेडी झालेत बट खाऊन बघणं पण. मी आधीच खाल्ली. आणि एकदम मस्त भजी झाले. तू खाऊन बघ कसे झाले. बनवली फर्स्ट टाइम. छान झाली एकदम. हे नाही आली. सो गाईज फायनली भजी झालेल्या आहेत तयार. आणि लाईट असून सुद्धा आम्ही हे असलेलं कॅन्डल लावून खातोय. वेगळाच आनंद भेटतो. पण माझे हात इतके जळजळ करतायत ना, कारण की त्यामध्ये मिरची वाटून टाकलेली होती मिक्स करून. तर ठीक है समझ गया. डन. बाय गाईज.